प्रश्न क्रमांक 1. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? 1. बहिणाबाई चौधरी, 2. पद्मा गोल, 3. शांता शेळके, 4. इंदिरा संत. उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बहिणाबाई चौधरी. प्रश्न क्रमांक 2. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? 1. मेघालय, 2. आसाम, 3. पश्चिम बंगाल, 4. बिहार. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आसाम. प्रश्न क्रमांक 3. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी? 1. रवींद्रनाथ टागोर, 2. मोहम्मद इकबाल, 3. बंकिमचंद्र चटर्जी, 4. महात्मा गांधी. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्रसंघाचे न्यायालय कोठे आहे? 1. हेग, 2. पॅरिस, 3. न्यूयॉर्क, 4. टोकियो. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हेग. प्रश्न क्रमांक 5. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला? 1. दादाभाई नौरोजी, 2. फेडेरिक एंजल्स, 3. अलेक्झांडर पुश्किन, 4. कार्ल मार्क्स. उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 6. आधी महायुद्ध केव्हा सुरू होते? 1. 1945, 2. 1914, 3. 1919, 4. 1935. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1914. प्रश्न क्रमांक 7. लोक राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस खुलासा केला? 1. ऑगस्ट 28, 2. जून 28, 3. फेब्रुवारी 28, 4. जानेवारी 28. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फेब्रुवारी 28. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? 1. लोकशाही, 2. परिशिष्ट, 3. प्रस्तावना, 4. उद्दिष्टे. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 9. लेखी तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? 1. महिलाचा अधिकार, 2. समानतेचा अधिकार, 3. 1 आणि 2, 4 यापैकी नाही. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महिलाचा अधिकार. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राष्ट्राची सरकार कोणत्या प्रकारे केली जाते? 1. अप्रत्यक्ष चाचणी, 2. प्रत्यक्ष पहा, 3. निवडणुकीद्वारे, 4. सर्वांच्या संमतीने. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अप्रत्यक्ष चाचणी. प्रश्न क्रमांक 11. अंतिम पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? 1. तांबडा, 2. तपकिरी, 3. हिरवा, 4. निळा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तपकिरी. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? 1. कोल्हापूर, 2. मुंबई, 3. इचलकरंजी, 4. औरंगाबाद. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 13. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? 1. पुणे, 2. मद्रास, 3. डेहराडून, 4. हैदराबाद. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुणे. प्रश्न क्रमांक 14. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा? 1. बाबू गेनू, 2. शिरीष कुमार, 3. अच्युतराव पटवर्धन, 4. असीम कुमार.
तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 15 अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? 1. महर्षी कर्वे, 2. गोपाळ गणेश आगरकर, 3. पंडिता रमाबाई, 4. महात्मा फुले. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 16 सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? 1. गदर इंडियन, 2. इंडिपेंडन्स लीग, 3. फॉरवर्ड ब्लॉक, 4. स्वराज्य पक्ष. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फॉरवर्ड ब्लॉक. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता सदस्य वायू नाही? 1. हेलियम, 2. लिथियम, 3. निऑन, 4. ऑर्गान. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लिथियम. प्रश्न क्रमांक 18 विजेचा फिरणारा पंखा बंद ही पूर्ण ही सात कुछ समय फिरा तारामो कैसे कहते हैं? 1. दिशे जडत्व, 2. परिमाणाचे जडत्व, 3. विराम अवस्थेचे जडत्व, 4. गतीचे जडत्व. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गतीचे जडत्व. प्रश्न क्रमांक 19 निर्यात किती अधिकृत विभाग आहेत? 1. 6, 2. 5, 3. 4, 4. 3. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? 1. नागपूर, 2. भंडारा, 3. अमरावती, 4. चंद्रपूर. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? 1. पूर्णा, 2. भीमा, 3. भोगवती, 4. नीरा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भोगवती. प्रश्न क्रमांक 22 ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? 1. संत तुकडोजी महाराज, 2. संत गाडगे महाराज, 3. संत तुकाराम महाराज, 4. संत रामदास महाराज. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 23 नगरपरिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? 1. आयुक्त, 2. झुंज, 3. महापौर, 4. यापैकी नाही. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महापौर. प्रश्न क्रमांक 24 भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? 1. संत रामदास, 2. संत तुकाराम, 3. संत जनाबाई, 4. संत ज्ञानेश्वर. या प्रश्नाचे उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा.